हे 5 पदार्थ खाल्ल्यास तुमचंही ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकते अथवा तुमच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये असणारे ब्लॉकेज कमी होऊ शकतात. नंबर 1 वरती आहे लसूण. लसूण हा उष्ण गुणात्मक असल्यामुळे आपल्या शरीरामधली चरबी कमी करतो. तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतमधली साठणारी चरबी आहे ती कमी करायला सुद्धा लसूण मदत करतो. आपल्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यामुळे आतमध्ये असणारे ब्लड क्लॉट कमी करण्यासही लसूण मदत करतो. नंबर 2 वरती आहे अक्रोड आणि बदाम. सर्व ड्रायफ्रुट्स मध्ये अक्रोड आणि बदाम हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हे आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स देण्याचं काम करतात आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हृदयाच्या नसा मजबूत करण्याचं काम करतं. सो डेली तुम्ही अक्रोड आणि बदाम खाल्ल्यास आपले कोलेस्ट्रॉल ही नियंत्रित राहू शकते आणि आपल्या हृदयालाही बळकटीकरण मिळेल. नंबर 3 वरती आहे दालचिनी. दालचिनी आपल्या रक्तवाहिन्यातील ब्लड फ्लो मेंटेन करायला मदत करते. तसेच आपल्या शरीरातील LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायलाही मदत करते. त्यामुळे ब्लॉकेजची शक्यता कमी होऊ शकते. नंबर 4 वरती आहे आलं. आल्यामध्ये अँटीप्लेटलेट्स गुणधर्म आहेत. त्यामुळे ते रक्त गोठू देत नाही आणि गोठलेले रक्त पातळ करायलाही मदत करतं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर ही कमी होते आणि रक्तवाहिन्यामध्ये असणारे ब्लॉकेज ही कमी करायला आलं मदत करतं. नंबर 5 वरती आहे काळी मिरी. काळी मिरी हे अँटीऑक्सिडंटचे काम करते. त्यामुळे आपल्या शरीरातील इतर पोषक घटकांचेही आपल्या शरीरामध्ये चांगले शोषण करायला मदत करते. शिवाय त्याच्या उष्ण गुणधर्मामुळे आपल्या शरीरामधली चरबी कमी करायला तसेच रक्तवाहिन्या डायलेट करायलाही खूप मदत होते. त्यामुळे आपले ब्लॉकेजेस कमी होतात आणि ब्लड प्रेशर ही कमी होऊ शकते. वरील 5 पदार्थांचे तुम्ही नियमित सेवन केल्यास तुमच्या हृदयासाठी ते हेल्दी ठरू शकतात. रोज सकाळी उठल्या उठल्या लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या तुम्ही खाऊ शकता किंवा वरील सर्व पदार्थांचे एकत्रित चूर्ण करून तुम्ही मधासोबत किंवा तुपासोबत त्याचे चाटण घेऊ शकता. फक्त तुम्हाला पित्ताचा अधिक त्रास असल्यास उपाशीपोटी चाटण घ्यायचे नाही आणि चाटण घ्यावायचे झाल्यास ते तुम्ही तुपासोबत घ्यायचे आहे एवढी मात्र काळजी करा. आणि तुम्हाला हृदयासंबंधित काहीही तक्रार असल्यास मला कमेंटमध्ये हार्ट असा मेसेज करा. मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन.